हॅलो फ्रेंड्स, वेलकम यू इन माय चॅनल मॅथ इज इझी. आज आपण नंबर सिस्टीममधले मी तुम्हाला फंडामेंटल कॉन्सेप्टविषयी एक्सप्लेन करणार आहे. सो वॉच दिस व्हिडिओ केअरफुली. ओके, फंडामेंटल कॉन्सेप्ट. In Hindu Arabic we have 10 digits, namely 0, 1, 2, 3, 5, 6, 7, 8, 9. This set of group, the set of 10 digits group are called numerals. म्हणजेच numerals 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 and 9. हा जो ग्रुप आहे याला म्हणतात न्यूमरल्स. अँड न्यूमरल्स आर डिनोटेड विथ द हेल्प ऑफ फेस व्हॅल्यू अँड प्लेस व्हॅल्यू. फेस व्हॅल्यू आणि प्लेस व्हॅल्यूचा आधार घेऊन आपण न्यूमरल्स हे कसे डिनोट करायचे हे डिनोट करतो. म्हणजेच फेस व्हॅल्यू, फेस व्हॅल्यू कशाला म्हणतात तर फेस व्हॅल्यू ही एखादा डिजिट आहे त्या डिजिटची स्वतःची जी व्हॅल्यू आहे, द व्हॅल्यू ऑफ डिजिट ऑफ इट्स ओन व्हॅल्यू. द डिजिट in number, the digit in number is its own value. Then place value, the digit in number depends on its digit place. प्लेस व्हॅल्यू ही त्याच्या प्लेसवरून काढली जाते आणि फेस व्हॅल्यू ही त्याची स्वतःची एक व्हॅल्यू असते. फॉर एक्झाम्पल, एखादा नंबर आहे 7634, तर 6ची फेस व्हॅल्यू ही 6च येईल आणि 6ची प्लेस व्हॅल्यू ही याच्या प्लेसनुसार येईल. म्हणजे डिजिट 100 डिजिटला आहे हा 6, तर याची प्लेस व्हॅल्यू येईल 600. ओके, अंडरस्टँड दिस. नंतर आपण पाहणार आहोत नंबर्सचे व्हेरियस टाइप्स ऑफ नंबर्स. Various types of numbers. Various types of numbers. नंबर्सचे वेगवेगळे टाइप्स आहेत. त्यातला फर्स्ट टाइप नॅचरल नंबर्स. नॅचरल नंबर्स कशाला म्हणतात तर ऑल काउंटिंग नंबर्स, सर्व काउंटिंग नंबर्स जे आहेत ते नॅचरल नंबर आहेत. बट नॅचरल नंबरमध्ये 0 येत नाही. म्हणजेच नॅचरल नंबर पहिला पाहूया आपण. नॅचरल नंबर ऑल काउंटिंग नंबर्स. ऑल काउंटिंग नंबर्स आर कॉल्ड नॅचरल नंबर्स. म्हणजेच 1, 2, 3, 4, 5 इन्फिनाइट याला म्हणतात नॅचरल नंबर. नॅचरल नंबर्समध्ये 0 येत नाही. देन नेक्स्ट होल नंबर. होल नंबर्स ऑल काउंटिंग नंबर्स including together with
0. This is the called whole number. Whole number कोणते तीन मग 0, 1, 2, 3, 4, infinite. This is the whole number. Okay. Then third, natural number, whole number. Then third, integers. Integer. इंटिजर्स कशाला म्हणतात तर ऑल पॉझिटिव्ह काउंटिंग नंबर्स झिरो पण येतो त्यात अँड ऑल निगेटिव्ह काउंटिंग नंबर्स आर कॉल्ड इंटिजर. तर इंटिजर म्हणजे काय तर सेट ऑफ 0 इकडे मायनस नंबर -2 -3 असे इन्फिनिट आणि इकडे +1 +2 +3 इकडे इन्फिनिट याला म्हणतात इंटिजर्स. ओके. देन 4 पॉईंट इवन नंबर्स. इवन नंबर इवन नंबर्स कशाला म्हणतात द नंबर ए नंबर which is divisible by 2. These numbers are called even numbers. फॉर एक्झाम्पल ज्या ज्या नंबर्सला 2ने डिव्हाइड होते असे सर्व नंबर हे इव्हन नंबर्स असतात. म्हणजे त्याच्यात 0 पण येतो. 0, 2, 4, 6, 8, 10, 12 असे पूर्ण 2ला ज्या नंबरला 2ने ज्याही नंबरला डिव्हाइड होते असे सर्व नंबर हे इव्हन नंबर्स असतात. देन ऑड नंबर the numbers which are not divisible by 2. ज्या नंबरला 2ने डिवाइड होत नाही असे सर्व नंबर जेही आहेत ते ऑड नंबर. फॉर एक्झाम्पल 3, 5, 7, 9, 11, 13, 15, 17, so infinite. Okay. Even number, odd number. Then next, perfect number. Perfect number. The sum of these numbers sum of its factor म्हणजे या नंबरची सम its factor except the number itself is the number. It's called perfect number.
म्हणजे असे नंबर की ज्या नंबरचे फॅक्टर काढल्यानंतर त्या फॅक्टरची जर ॲडिशन केली, बट त्या फॅक्टरमध्ये ज्या नंबरचे आपण फॅक्टर काढत आहोत तो फॅक्टर नाही घ्यायचा, तो फॅक्टर व्यतिरिक्त जेही फॅक्टर आहेत त्या सर्वांची ॲडिशन केल्यानंतर जे ॲडिशन ही तो नंबरच येईल अशा नंबरला परफेक्ट नंबर्स म्हणतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल 6चे फॅक्टर काय आहे 1, 2 अँड 3. 6 पण आहे, पण 6 घ्यायचा नाही आहे आपल्याला याच्यामध्ये. तर याची ॲडिशन किती येईल 6च येईल, म्हणजे हा नंबर येईल. अशा नंबर्सला परफेक्ट नंबर्स म्हणतात. ओके. देन प्राईम नंबर. प्राईम नंबर प्राईम नंबर कशाला म्हणतात तर द नंबर विच हॅज ओनली 2 फॅक्टर, दिस नंबर आर कॉल्ड प्राईम नंबर. द नंबर्स which has only 2 factor, namely the number itself and other factor. Okay, other factor. फॉर एक्झाम्पल जर आपण एखादा प्राईम नंबर घेऊया, प्राईम नंबर 2चे फॅक्टर काय पडतात 2 आणि 1. हा स्वतः एक नंबर तो नंबर आणि त्याचा फॅक्टर असे म्हणजे त्याचे 2च फॅक्टर पडतात, त्याला प्राईम नंबर्स म्हणतात. प्राईम नंबर्स 3चे पण असेच फॅक्टर पडतात. Composite numbers. The numbers which are not prime number. Okay. Then co-prime number. Co-prime number. Co-prime number. यालाच रिलेटिव्ह प्राईम नंबरही म्हणतात. रिलेटिव्ह प्राईम. को-प्राईम नंबर कशाला म्हणतात तर असे 2 नंबर ज्याचा HCF हा 1 असतो, या नंबरला को-प्राईम नंबर म्हणतात. द नंबर विच HCF इज 1. ओके. म्हणजे कोणते 2 आणि 3 को-प्राईम नंबर आहे. देन ट्विन प्राईम नंबर. ट्विन प्राईम नंबर ट्विन प्राईम नंबर कोणते असतात जे म्हणजे जवळजवळ येणारे प्राईम नंबर, म्हणजे ज्या 2 प्राईम नंबरमधला डिफरन्स हा 2 असतो 2 असतो. द डिफरन्स between 2 prime number is 2.
त्याला ट्विन प्राईम नंबर म्हणतात. म्हणजेच की 3 आणि 5 आणि 3 याच्यामध्ये 2चा डिफरन्स आहे. देन 5 आणि 7 हे झाले ट्विन प्राईम नंबर. ओके. देन नेक्स्ट rational numbers. The number is denoted in the form of P and Q. Here P and Q are integer and Q not equal to 0. या फॉर्ममध्ये जे नंबर आपण मांडतो त्याला रॅशनल नंबर असं म्हणतात. म्हणजे हे झाले रॅशनल नंबर. 1/2, देन 0.6 येईल, देन -1 येतील, देन हे सर्व रॅशनल नंबर. Then next irrational number. Irrational number. The number which is expressed in decimal form. The number which is expressed in decimal form. Decimal form मध्ये जे आपण मांडतो नंबर त्यांना इरॅशनल नंबर असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल देन 0.2318 असे. आणि अँड नॉन रिपीटिंग पण असतात ते, अँड नॉन टर्मिनेटिंग पण असतात. ओके. वुड बी नॉन टर्मिनेटिंग अँड नॉन रिपीटिंग. ओके. तर मी तुम्हाला पूर्ण 12 टाईप्स सांगितले नंबरचे. नंतर आय होप फ्रेंड्स तुम्हाला समजत असेल. तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला माझ्या पुढचा व्हिडिओ पाहता येईल. मी तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये नंबरमधलं नंबरची टेस्ट, डिव्हिजिबिलिटी टेस्ट सांगणार आहे. डिव्हिजिबिलिटी टेस्ट ऑफ नंबर्स. देन प्राईम नंबरची टेस्ट पण सांगणार आहे की कोणते कोणते नंबर हे प्राईम नंबर. समजा तुम्हाला ऑप्शनमध्ये खूप सारे नंबर दिलेले आहेत आणि त्या ऑप्शनमधून तुम्हाला प्राईम नंबर कसं, म्हणजे कारण मोठे मोठे प्राईम नंबर आपल्याला ओळखता येत नाही, की मोठे नंबर्स हे आपल्याला ओळखता येत नाही की हे प्राईम नंबर आहे. तर ते ओळखण्यासाठी कोणती टेस्ट आहे त्या टेस्टविषयी पण मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन. तो प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, इम्पॉर्टंट फॅक्ट मी तुम्हाला सांगते आज नंबर्समधल्या काही इम्पॉर्टंट फॅक्ट. 2 is smallest prime number. 2 is only one even prime number. And then third,
4 is least composite number. Least composite number is 4 and least odd composite number is 9. ओके, ह्या ज्या इम्पॉर्टंट फॅक्ट आहे ह्या लक्षात ठेवा, कारण अगदी छोटे छोटे कधी कधी यावरही प्रश्न विचारले जातात. देन आणि 1 इज युनिक नंबर. 1 हा युनिक नंबर आहे. which is not prime nor composite. ओके, कंपोजिट पण नाही आहे आणि प्राईम पण नाही, म्हणजे तो युनिक नंबर आहे. आणि अजून मी तुम्हाला महत्त्वाचं सांगते, इवन नंबर 2 + 2 4. इवन नंबर प्लस इवन नंबर केल्यानंतर इवन नंबरच येतो. देन इवन नंबर प्लस ऑड नंबर जर केलं आपण तर ऑड नंबर येतो. इवन प्लस ऑड इज इक्वल टू ऑड. देन ऑड इज इक्वल टू ऑड. ऑड इज इक्वल टू ऑड इवन. अशा काही काही स्टेपही तुम्हाला विचारल्या जातात. इवन प्लस इवन इज इक्वल टू असं ऑप्शनमध्ये ते विचारलं जाते. तर फ्रेंड्स, थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. ओके, थँक्स.